आपल्याला बनवायचे रव्याचे लाडू पाकातले। त्याच्यासाठी 4 वाटी रवा घेतलाय, 2 वाटी साखर घेतली आणि हे मनुके काजू वगैरे आहेत, पिस्ता आहे थोडासा आणि एक नारळ घेतलाय, तो आता खवणून घेऊया आणि वेलची जायफळ आहे। आता नारळ पहिला खवणून घेऊया आपण। खोबरं आणि साजूक तुपामुळे हे लाडू खूप छान लागतात। हे लाडू बनवायला पण पटकन होतात, जास्ती वेळ नाही लागत। आता रवा भाजून घेऊया, तूप टाकून घेतले जरा आणि हा थोडं थोडं करून भाजून घ्यायचा पहिला। पहिलं पाणी टाकून घेऊया, नंतर साखर आणि खोबरं टाकून घेऊया। आता चांगलं शिजवून घेऊया। आता हे मस्त शिजवून घेतलंय खोबरं त्याच्यामध्ये, कारण का मग ते 4 दिवस चांगले टिकतात लाडू आणि 4 दिवसातच संपवायचे, जास्ती राहणार नाही लाडू। आणि ते 4 चमचे आपण तूप टाकूया त्याच्यावर आणि आता रवा टाकून घेऊया त्याच्यामध्ये। हे मनुके वगैरे आहेत ते पण टाकायचे आणि वेलची जायफळ मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ झाकण घेऊया, 2 मिनिटं आणि मग लाडू घेऊया। आता तयार झाले, आता लाडू बनवून घेऊया। आता एक 2 मिनिटं झाकण पण ठेवलं, काढलं आणि पाणी तुम्ही पाऊण वाटीच घ्या, जास्ती नको, कारण का मग नरम होतील। पाऊण वाटी पाण्यामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं। आता प्रांजली पण लागले लाडू बनवायला मदत करते। आमच्या नणंदबाई चालल्यात कुणू मनालीला, मिस्टर आणि त्यांच्यासाठी आज लाडवांचा बेत केलाय, त्याच्यासाठी प्रांजली पण मदत करते। आता झाले लाडू तयार झाले आणि याच्यामध्ये ना पाऊण वाटी पाणी घाला आणि साखर जर गोड नको असेल तर तुम्ही 1.5 वाटी पण घालू शकता। मी 2 वाट्या घातल्या 4 वाट्यांना, पण 1.5 वाटी घातलीत तर तरी पण चालेल।